स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज एनालायझर न्यूज, एनालायझर न्यूज। सियावर रामचंद्र की जय। काल रामायणातील 2 कांड आपली संपलीत, एक बालकांड आणि एक अयोध्याकांड। आता अयोध्याकांड चित्रकूट पर्वतापर्यंत रामचंद्रांची कहाणी आपल्याला सांगताय, पण आता आपण जातोय ते अरण्यकांडामध्ये। खरं तर चित्रकूटावर वनवासाला रामचंद्र गेल्यापर्यंत अयोध्येशी संबंध कायम आहे। म्हणजे कोणीतरी येत आहे, कोणीतरी बोलत आहे, कधी भरत आलाय, कधी सुमंत्र सोबत आहेत, माहिती जाती आहे। पण आता परिस्थिती बदलली आहे। आता दंडकारण्याच्या भागामध्ये रामचंद्र प्रवेश करतायत आणि इथून रामचंद्रांचा अयोध्येशी कसलाही संबंध राहणार नाही। त्यामुळे आता नंदीग्राम क्षेत्रामध्ये भरत पर्णकुटीत निवास करून अयोध्येचा कारभार करणार आहेत आणि तिथून जो रामचंद्रांशी संबंध संपणार आहे अयोध्येचा, तो थेट पुन्हा एकदा तो संबंध दिसेल तो राम रावण युद्धाच्या प्रसंगामध्ये, जेव्हा इंद्रजिताच्या शक्ती या बाणाचा आघात होऊन, शक्ती अस्त्राचा आघात होऊन लक्ष्मण पडतात आणि त्यांना वाचविण्यासाठी हनुमान संजीवनी बूटी आणण्यासाठी हिमालयात जात असतात। परतीच्या वेळेला भरताशी संबंध येतो, तोच काय तो मधल्या काळातला संबंध। त्यामुळं आता ही कथा पूर्णतः अयोध्येपासून पृथक होऊन रामचंद्रांच्या वनवासाची कथा आपल्याला सांगणार आहे, जी अरण्यकांडाची कथा आहे। या अरण्यकांडामध्ये 75 सर्ग आहेत। या 75 सर्गांच्या मधून आपल्याला अशी अनोखी माहिती मिळणार आहे, अशा धक्कादायक घटना यात एकूण घडणार आहेत की ज्या घटना रामायणाच्या श्रवणाचा आनंद देतात, प्रभूच्या लीला आपल्याला दाखवतात। यात जवळपास 14,000 राक्षसांचा वध रामचंद्रांच्या हातून घडलाय, 14,000। आणि याच कांडामध्ये रामचंद्रांच्या आणि सीतेच्या वयासंबंधीची अधिकृत माहिती आपल्याला मिळते। म्हणजे जेव्हा रावण, मी या कांडाची आधी पूर्वपीठिका आपल्याला सांगतोय, मग पुढच्या भागापासून कथेला सुरुवात करणार आहे। जेव्हा रावण माता सीतेचं अपहरण करून घेऊन जातो, तिला आपलं अंतःपुर दाखवतो आणि सांगतो की सीते, त्या वनवासी रामाच्या मध्ये काय पडलंय, तेव्हा तू माझी पट्टराणी हो, तू माझी पत्नी हो, असं जेव्हा रावण सीतामातेला सांगत असतो, त्यावेळी सीतामाता आपल्या वयाची जाणीव रावणाला करून देत असतात। रावण तर खूप मोठ्या वयाने, सीता खूप छोटी आहे त्यावेळेला। माता सीता सांगतात की मी 12 वर्ष महाराज दशरथांच्या घरी अयोध्येत राहिलेली आहे। बघा, 12 वर्ष अयोध्येत राहिलेली आहे। ज्यावेळी मला वनवासाला निघावं लागलं त्यावेळी माझं वय होतं 13 वर्ष। ज्यावेळी मला वनवासाला निघावं लागलं त्यावेळी माझं वय होतं 18 वर्ष। आता 12 वर्ष मागे जा, वयाच्या 6व्या वर्षी सीतामातेचा विवाह झालेला असला पाहिजे, त्यावेळी माझं वय होतं 18 वर्ष। वनवासामधला काळ गेला आहे आणि आता माझं वय 31 वर्षाचं आहे। म्हणजे रावणाने जेव्हा अपहरण केलं होतं, हरण केलं होतं माता सीतेचं, तेव्हा सीतामातेचं वय होतं 31 वर्ष। म्हणजे चित्रकूट ते दंडकारण्य रावणाचं अपहरण हा 13 वर्षाचा प्रवास आहे। म्हणजे साधारणतः वर्षभर सीतामातेची आणि रावणाची ताटातूट झालेली असावी। काळ थोडा इकडे तिकडे होऊ शकतो, भगवान रामाची आणि सीतामातेची ताटातूट झालेली असावी। 13 वर्षाच्या नंतर, वनवासाच्या 13 वर्षाच्या नंतर अपहरण झालेलं आहे। कारण ती स्वतः कहाणी माता सीता रावणाला सांगतायत। म्हणजे रामचंद्रांचं विवाहाच्या वेळेला वय किती असेल ते
रावणाने माता सीतेचं हरण केलं त्यावेळेला ते 39 वर्षाचे होते. 13 वर्ष मागे गेलं तर 25 वर्ष असतील रामचंद्र वनवासाला निघाले तेव्हा. त्याच्या मागे 12 वर्ष गृहीत धरलं तर वय किती असेल याचा अंदाज आपल्याला येऊन जातो. साधारणतः 13व्या वर्षी रामचंद्रांचा 6 वर्षाच्या माता सीतेसोबत विवाह झाला असावा, जे वाल्मिकींनी आपल्या रामायणात लिहून ठेवलंय. म्हणजे फारसं काही आपण याच्या खुलाशात जायचं नाही, फक्त यातले रहस्यमय काही गोष्टी लक्षात आल्या त्या तुम्हाला मी सांगतोय. 14,000 राक्षसांचा वध रामचंद्रांनी केलेला आहे. म्हणजे जेव्हा चित्रकूटावरून निघता ऋषीमुनींनी रामचंद्रांना सांगितलं होतं की रामचंद्रा, या काळात मोठमोठी राक्षस आहेत, त्यात खर, दूषण, मारीच यासारख्या भयंकर राक्षसांचा वध रामचंद्रांनी केला आहे. कदाचित दूषणाच्या वधामुळेच आधी ती आपली शूर्पणखा, त्यानंतर दूषण या सगळ्यांच्या वधामुळेच रावण अधिक चिडला होता आणि धडा शिकवण्यासाठी माता सीतेचं अपहरण केलेलं होतं. दंडकारण्याचा संपूर्ण परिसर, दंडकारण्य ते पंपा सरोवर, या परिसरामध्ये अनेक राक्षसांचा निपात रामचंद्रांनी केलेला आहे. यात ते अनेक ऋषींना भेटलेत. म्हणजे यात अरण्यवास आहे, राक्षसवध आहे, सीताहरण आहे. विराध नावाच्या राक्षसाच्या पासून ही कथा राक्षसवधाची पहिल्यांदा सुरू होते आणि ती पुढे रावणाच्या पर्यंत ती पुढे चालत राहते. सुतीक्ष्ण मुनींची भेट आहे, त्यांच्या आश्रमातला निवासस्थान आहे. अगस्त्य ऋषींच्या आश्रमात त्यांची भेट आहे. अगस्त्य म्हणजे तेच जो एक आचमनी तव प्याला, ते अगस्त्य ऋषी. त्या अगस्त्य ऋषींच्या आश्रमात रामचंद्रांची भेट होते. अगस्त्य ऋषींची सूचना आहे पंचवटीत जाण्याची. त्याच पंचवटीच्या रस्त्यावर रामचंद्रांची जटायूची भेट होते. अगस्त्य ऋषींच्या भेटीच्या सोबतच नानाविध अस्त्र, जी अगस्त्य ऋषी, अत्यंत तेजस्वी अशा स्वरूपाची अस्त्र अगस्त्य ऋषी देतात. रामचंद्रांना याआधी यज्ञाच्या रक्षणाकरता नेणाऱ्या मखत्राता ही उपाधी जी रामचंद्रांना मिळाली त्यामुळेच मखत्राता ही उपाधी मिळाली. या सगळ्या पंचवटीतल्या, चित्रकूटातल्या किंवा याआधी विश्वामित्रांच्या सोबत जाऊन जे यज्ञाचं रक्षण केलं होतं, भगवान रामचंद्र नेहमीच मखत्राता बनलेले आहेत. आणि या मखत्राता रामचंद्रांना, यज्ञाचे रक्षणकर्त्या रामचंद्रांना अगस्त्य ऋषींनी वेगवेगळ्या अस्त्रांनी अधिक सज्ज केलंय, कारण त्यांना माहित आहे की पुढे काय होणार आहे. पंचवटीच्या वाटेवरच जटायूची भेट आहे. ही जटायूची पहिली भेट आहे. म्हणजे माता सीतेचं अपहरण झाल्यानंतर एकदा जटायूची भेट होते. ती जटायूच्या शेवटच्या क्षणी झालेली असते आणि त्याच्या आधी पंचवटीच्या वाटेवर एकदा रामचंद्रांची आणि जटायूची भेट होती आहे. पर्णकुटीमध्ये आल्यावर गोदा स्नान केल्याचा याच्यामध्ये उल्लेख आहे. त्यामुळेच गोदावरीला दक्षिण गंगा असं देखील म्हटलं जातं. ज्या गोदावरीत प्रत्यक्ष रामचंद्रांनी स्नान केलंय तीही गोदावरी दक्षिण गंगा बनून वाहते आहे. त्या पंचवटीच्या त्या परिसरामध्ये रामचंद्रांचा वावर आहे. शूर्पणखेचं आगमन आहे, तिचं नाक कापणं आहे. याच काळामध्ये अपहरण आहे, मग शबरीची भेट आहे. यात मारीचची कथा आहे. मारीचची कथा फार विलक्षण आहे. म्हणजे मारीचाला जेव्हा मायावी रूप घेऊन रामचंद्रांना सीतेपासून दूर न्यावं असं रावणाने सांगितलं होतं, तेव्हा मारीचानी रामाच्या पराक्रमाची, क्षमतेची जाणीव रावणाला करून दिलेली होती. न भयम न लज्जा हे जे आलं ना ते इथेच आलं. रावणाला सांगितलं होतं की बाबा त्याच्या नादाला लागू नकोस, ते फार भयंकर आहे, ते तुझा निपात करील. पण काहीही हो, क्रोधात आल्यावर मला जे हवंय तेच करायचं म्हणून रावणाने माता सीतेचं अपहरण केलं. परिणाम मारीचही गेला आणि रावणही गेला. माणसं सांगत असताना ऐकलं पाहिजे हे लक्षातच येत नाही. पण दैवी योजनाच अशी होती की रावणाने ते केलं पाहिजे. या सगळ्या कथा आपण अरण्यकांडामध्ये ऐकणार आहोत. सीतामातेचं अपहरण आहे, त्यामुळं अरण्यकांडाच्या 75 सर्गांची ही कथा आपल्याला अजून बरेच दिवस पुढे न्यायची आहे. किती भाग होतील मला माहीत नाही, कशी सांगता येईल मला माहीत नाही.
रामचंद्र हातून करून घेतील ते आपण गोड मानून घ्यावं आणि उद्यापासून प्रारंभ करूया अरण्यकांडातील पहिल्या सर्गाला. सियावर रामचंद्र की जय.